नमस्कार मित्रांनो. विचारांनी जग जिंकणाऱ्या मिथुन राशीला आता कृतीतून स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची वेळ आलेली आहे. मिथुन राशींच्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते. ही माणसं बुद्धीने जगतात. लोकांशी संपर्क साधणं, संवाद साधणं, परिस्थिती समजून घेणं, वेगवेगळ्या संकल्पना सुचवणं आणि प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघणं हा मिथुन राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण असा गुणधर्म असतो. मिथुन राशीचं मन हे कायम चालूच असतं. एक क्षणी एक विचार, दुसऱ्या क्षणी दुसरा प्लान. कधी स्वप्न, कधी काळजी, कधी उत्साह, तर कधी अचानक शांतता. असं सतत काहीतरी आत सुरूच असतं. पण जून 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात फक्त विचारांचाच असणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा हा महिना ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये मिथुन राशीला लाभलेलं ग्रहमान हे खरंच सर्वांग सुंदर असं असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुग्रह हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि गुरु जेव्हा द्वितीय स्थानामध्ये येतो तेव्हा तो फक्त पैसा देत नाही, तर माणसाच्या बोलण्यातलं वजन, निर्णयातली परिपक्वता आणि आयुष्यामध्ये स्थैर्य सुद्धा देतो. याचबरोबर शुक्र आणि बुध सुद्धा तुमच्या द्वितीय स्थान आणखीनच मजबूत करत आहे. आणि दुसरीकडे शनी तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. म्हणजेच करिअर, काम, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या या गोष्टी आता तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येणार आहेत. त्याचप्रमाणे मंगळ ग्रह हा लाभस्थानात स्वतःच्या राशीमध्ये आहे. म्हणून या महिन्यामध्ये तुमची ऊर्जा, तुमची जिद्द आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही जबरदस्त वाढणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर जून 2026 हा संपूर्ण महिना मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आणि परिणामकारक ठरणार आहे. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्याकरता अतिशय उत्तम असेल. फिरणं वाढेल, कामं वाढतील, लोकांशी संपर्क वाढेल. पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःला उत्तम प्रकारे सांभाळताना दिसाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हाती घेतलेली कामं पूर्ण करून दाखवाल. मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये सहसा उत्साह हा जबरदस्त असतो, भरपूर असतो. पण सातत्य कमी दिसतं. एखादी गोष्ट सुरू करायची, मग दुसऱ्या गोष्टीकडे वळायचं, असं बऱ्याच वेळा दिसतं. पण जून महिन्याच्या मध्यापासून तुमच्यामध्ये एक वेगळीच जिद्द, तडफ दिसायला लागेल. एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. हे काम पूर्ण करायचंच, ही भावना आतून तयार होईल. आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही फक्त विचार करणार नाही, तर प्रत्यक्ष कृती सुद्धा करणार आहात. नुसतं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य अतिशय उत्तम राहील. मनामध्ये उत्साह राहील, काम करण्याची इच्छा राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक तुम्हाला अधिक गंभीरपणे घ्यायला लागतील. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय उत्तम परिणामकारक असणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील, जुनी इन्व्हेस्टमेंट फळाला येईल. काही अचानक लाभ सुद्धा मिळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन इन्कम रिसोर्सेस सुरू होऊ शकतात. तुमचा तुमच्या बुद्धीचा, तुमच्या संवाद कौशल्याचा आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला या महिन्यामध्ये मोठा फायदा मिळणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल, तर हा काळ म्हणजे लाभदायी ठरू शकतो. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. योग्य वेळेवर घेतलेले निर्णय तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकतात. या महिन्यामध्ये पैशाचा फ्लो उत्तम राहील. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ किंवा अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळण्याची शक्यता सुद्धा राहील. वास्तुसौख्य आणि घरगुती वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. एकत्र बाहेर फिरायला जाण्याचे योग येतील. काही कौटुंबिक प्लान सुद्धा बनू शकतात. वास्तुसंबंधीतील कामं, घरबदल, घरामध्ये नवीन गोष्टी घेणं किंवा घरासाठी महत्त्वाचे निर्णय घेणं या सर्व गोष्टी सहजपणे पूर्ण होऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना सतत नाविन्य हवं असतं आणि जून महिन्यामध्ये हे नाविन्य तुमच्या घरामध्ये खास करून दिसून येईल.
रिलेशनशिपच्या बाबतीत हा काळ अतिशय सुंदर असणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या नात्यामध्ये संवाद वाढेल. एकत्र वेळ घालवण्याचे योग येतील. फिरायला जाणं, लाँग ड्राईव्ह, मन मोकळं करणाऱ्या गप्पा आणि एकमेकांना समजून घेण्याचे क्षण, हे सर्व या महिन्यामध्ये अनुभवायला मिळू शकतात. नवीन रिलेशनशिप सुरू करण्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम असेल. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात आणि त्यांच्याशी बोलताना तुम्हाला एक वेगळीच मेंटल कनेक्शन जाणवू शकेल. विद्यार्थी वर्गासाठी हा संपूर्ण महिना उत्तमच राहणार आहे. अभ्यासामध्ये लक्ष लागेल, नवीन गोष्टी पटकन समजतील. स्पर्धा परीक्षा, प्रेझेंटेशन, इंटरव्ह्यू किंवा कम्युनिकेशन स्किल यासाठी लागणाऱ्या क्षेत्रामध्ये तुमचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जीवनसाथीच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही वेळा मतभेद, मतभिन्नता किंवा छोट्या गोष्टींवरून चर्चा वाढू शकते. पण काळजी करण्यासारखं तसं काही नाहीये. त्याचा फार मोठा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर होणार नाही. उलट समजूतदारपणे जर का परिस्थिती हाताळली तर नातं अधिकच घट्ट होईल. करिअरच्या संदर्भात हा संपूर्ण महिना विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या कल्पनांना महत्त्व दिलं जाईल. जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या सहजपणे पूर्ण सुद्धा करून दाखवाल. काही नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. नवीन काम, नवीन प्रोजेक्ट, नवीन संपर्क किंवा करिअरमध्ये नवीन दार उघडण्याची शक्यता सुद्धा आहे. नवीन दालनं करिअरच्या संदर्भात तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. तुमच्यामध्ये असलेली मल्टीटास्किंग क्वालिटी आणि परिस्थिती पटकन समजून घेण्याची क्षमता या महिन्यामध्ये तुमच्यासाठी खूपच उपयोगी पडणार आहे. 15 जून आणि 29 जूनच्या आसपास थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या काळामध्ये मोठे निर्णय, कमिटमेंट्स, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं सावध राहा. अति आत्मविश्वासामुळे अंदाज चुकू शकतात. बाकी जून 2026 हा महिना मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी फक्त यशाचा नाहीये, तर स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा हा महिना ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये तुमची बुद्धी, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची कृती या तिन्ही गोष्टी एकाच दिशेने काम करताना दिसणार आहे. धन्यवाद.